गुड मॉर्निंग स्टुडंट. तर काल आपण डेमोग्राफी म्हणजेच लोकसंख्याशास्त्राची माहिती किंवा त्याचा परिचय बघितलेला आहे. आज आपण जगातील लोकसंख्याशास्त्र जे आहे म्हणजे लोकसंख्याशास्त्राचा जगामध्ये विकास स्टेप बाय स्टेप असं विकास कशा प्रकारे झालेला आहे त्या संदर्भामध्ये माहिती आपण घेणार आहोत. तर एखाद्या देशाची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या साधारणतः शेती, उद्योगधंदे, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार ह्या बाबीच्या किंवा या इत्यादीच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण ठरत असते. या दृष्टीने जगात लोकसंख्येचे जे अध्ययन आहे ते अध्ययन अनेक वर्षापासून केल्या जात आहे. बरोबर आहे. म्हणजे अनेक वर्षापासून लोकसंख्येचे अध्ययन साधारणतः केल्या जात आहे असं आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः इंग्लंड म्हणजे जे युरोपियन जे देश आहेत या युरोपियन देशामध्ये सर्वप्रथम लोकसंख्या भूगोलाच्या सिस्टमॅटिक अभ्यास करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते. युरोपमध्ये साधारणतः जे इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, तर ह्या देशामध्ये लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास सर्वप्रथम केल्या गेलेला आपल्याला पाहावयास मिळते. तर मग आपण यानंतर आता पाहू की इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या देशांमध्ये कशा प्रकारे आणि कोणत्या शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम अभ्यास केलेला आहे ते आपण पाहायचा आपण इथे प्रयत्न करू. तर इंग्लंडचा जर विचार केला तर लोकसंख्येचा शास्त्रशुद्ध अभ्यास इंग्लंडमध्ये 16 ते 20 आणि 1674च्या दरम्यान म्हणजे 17व्या शतकामध्ये साधारणतः लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास इंग्लंडमध्ये केला गेल्याचं आपल्याला पाहावयास मिळते. याच दरम्यान ब्रिटिश अभ्यासक होते ते अभ्यासक त्यांचं नाव आहे जॉन ग्रँट. तर जॉन ग्रँट या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी लोकसंख्येच्या अध्ययनाला सर्वप्रथम सुरुवात केल्याची आपल्याला पाहायला मिळते. तर कोणत्या इसवी सनमध्ये 1620 ते 1674च्या दरम्यानमध्ये जॉन ग्रँट या लोकसंख्याशास्त्रज्ञांनी इंग्लंडमध्ये लोकसंख्याशास्त्राला सर्वप्रथम सुरुवात केल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. त्यांनी एक निकष ठरवले होते. जॉन ग्रँट यांनी साधारणतः इंग्लंडमधील जे शहर आहे त्या शहराच्या आसपासच्या क्षेत्रातील जे ख्रिश्चन लोकांचे जे बाप्तिस्मे आहेत, बरोबर आहे, तर ख्रिश्चन लोकांचे जे बाप्तिस्मे व मृत्यूंचे दाखले हे सर्व गोळा करून त्यांचा उपयोग करून लोकसंख्येविषयीची महत्त्वपूर्ण निकष त्यांनी काढलेले आपल्याला पाहायला मिळते. कुणी? जॉन ग्रँट या लोकसंख्या शास्त्रज्ञांनी इंग्लंड शहरातील बाप्तिस्मे आणि त्यांच्या मृत्यूच्या आधारावर त्यांनी लोकसंख्याशास्त्राचा सर्वप्रथम अभ्यास केल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. मग त्या काळामध्ये म्हणजे 1620 ते 1674 या काळामध्ये युरोपमध्ये प्लेग आलेला होता आणि त्याच वेळी तिथे प्लेगची साथ पसरली होती. त्यात अनेक लोक मृत्युमुखी पावलेले होते व अनेकांचे तेथून इतरत्र स्थलांतर झालेले जॉन ग्रँट यांनी त्याच्या असं लक्षात आलेलं होतं. मग जॉन ग्रँटने डॉक्टरकडे येणारे जे स्त्री पुरुष आहेत त्यांच्या मृत्यूची आकडेवारी गोळा केली होती आणि तसेच
त्यावेळच्या जन्माचे प्रमाणपत्र लंडन शहरामध्ये बाहेरून येणाऱ्यांची जी आकडेवारी आहे त्यांनी जमा केलेली होती. म्हणजे जॉन ग्रँट यांनी लोकसंख्येचा अभ्यास करण्याकरिता म्हणजे असे त्यांनी फक्त जन्म मृत्यूचं प्रमाण बघितलेलं नव्हतं, तर त्यांनी बाप्तिस्मे करणाऱ्यांची संख्या बघितली होती. त्याच कालावधीमध्ये इंग्लंडमध्ये जे प्लेग आलेलं होतं त्या प्लेगमध्ये मृत्युमुखी म्हणजे मृत्यू झालेल्यांची जी संख्या आहे ती संख्यासुद्धा त्यांनी त्या लोकसंख्येचा सुद्धा त्यांनी लोकसंख्येचा सुद्धा अभ्यास करून काही निष्कर्ष काढलेला जॉन ग्रँट याला आपल्याला पाहायला मिळते. मग जॉन ग्रँटच्या वरील विषयाची निरीक्षणे व निष्कर्ष यावरून जनन, मर्त्यता व स्थलांतरण यांचा आधुनिक काळात लोकसंख्येच्या अध्ययनास उपयोग झाला. म्हणजे जॉन ग्रँट यांनी जे काही आकडेवारी त्यांनी गोळा केली, जो काही जनन, मर्त्यता, स्थलांतरण यांचा जो अभ्यास केला, त्या अभ्यासाचं महत्त्व असं झालं की त्यानंतरच्या जे काही शास्त्रज्ञ होते त्या शास्त्रज्ञाला युरोप किंवा इंग्लंडमधील जी लोकसंख्येची परिस्थिती आहे ती परिस्थिती अभ्यासनाकरिता त्यांना ते उपयोगी पडलेलं आपल्याला पाहायला मिळते. मग जॉन ग्रँट नंतर त्याच्या सहकार्याने हा अभ्यास पुढे निरंतर सुरू ठेवलेला आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांचे जे काही शिष्य होते, जॉन ग्रँट यांचे जे काही शिष्य होते, या शिष्यांनी त्याचा वारसा पुढे चालवत त्यांनी सुद्धा या प्रकारे लोकसंख्येचा अभ्यास केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मग त्यात कोण आहे तर एमंड हॅले आणि त्यानंतर मृत्यूविषयीचे आकडे उपयोगात आणून 1941 मध्ये लोकांचे सरासरी आयुर्मान सारणी तयार केली आपल्याला पाहायला मिळते. मग याच काळामध्ये इंग्लंडमधील जे ग्रेगरी विचारवंत होते ते ग्रेगरी यांनी इंग्लंडमधील जो वेल्सचा जो प्रदेश आहे त्या वेल्सच्या प्रदेशामधील लोकसंख्या वाढीविषयीची त्याची मते जी आहेत त्यांनी एक संशोधन करून त्या प्रदेशातील लोकसंख्या वाढीची जी काही कारणे आहेत ते कारणे पुढे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळते. मग त्याचप्रमाणे हाउजर, डंकेन यांनी लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या भौगोलिक घटक, राजकीय घटक व जीवशास्त्रीय घटक या घटकांचा अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळते. मग त्यानंतर याच काळामध्ये या सर्वांच्या नंतर माल्थसनी लोकसंख्येचा सखोल अभ्यास केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मग त्यावेळची जी इंग्लंडची परिस्थिती आहे ती परिस्थिती जाणून माल्थस याने 1798 मध्ये लिहिलेल्या त्याचा जो प्रसिद्ध असा जो ग्रंथ आहे ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन, ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या ग्रंथामध्ये त्यांनी लोकसंख्येचा अन्नधान्यावर कशा प्रकारे परिणाम होतो यावर त्यांनी सिद्धांत मांडलेला आपल्याला पाहायला मिळते. हे झालं संपूर्ण इंग्लंडमध्ये, म्हणजे इंग्लंडमध्ये कशा प्रकारे लोकसंख्या भूगोलाचा विकास झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते. मग त्यानंतर आहे जर्मनी. हे सर्व युरोपियन देश आहेत. युरोपियन देश कसे पुढारलेले आणि प्रगतिशील देश होते. याच देशांमधून साधारणतः सर्वप्रथम लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मग जर्मनीचा जर विचार केला तर समस्मिल्च या जर्मन विद्वानाने
जर्मनी, स्वीडन, फ्रान्समधील जन्म, मृत्यू आणि वंशवृद्धी या संबंधीची माहिती गोळा करून मृत्यू सारणी तयार केली. जनन व जन्मदर यावर आधारित त्याने एक ग्रंथ तयार केला. कोण? सस्मिच हे जर्मन शास्त्रज्ञ होते. त्यांनी जनन, मृत्यूदर इत्यादींचा अभ्यास करून एक ग्रंथ त्यांनी लिहिला आणि जनन व मृत्यूदर यावर आधारित त्यांनी ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ म्हणजेच लोकसंख्या अभ्यासाच्या विकासाचा दुसरा टप्पा मानला जातो. इंग्लंडनंतर सॅस्मिच यांनी जर्मनमध्ये एक सुप्रसिद्ध असा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ म्हणजेच लोकसंख्या शास्त्राच्या अभ्यासाचा पुढला टप्पा मानला जातो. तर सस्मिच याने काय विचारात घेतलं होतं, तर विवाहाचे वेळी मुलामुलीचे वय, विवाहानंतर वधूवरांचा मृत्यू, रोगांचा फैलाव इत्यादींचे जननावर होणारे जे परिणाम आहेत त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांनी आपला अभ्यास किंवा आपला ग्रंथ त्यांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळते. आज आता इथे थांबून त्यानंतर सेकंड लेक्चरमध्ये पुढील माहिती बघू.